मंडळी, आज आहे शुक्रवार आठवडे बाजार. आठवडे बाजारामध्ये आज सकाळ सकाळ जवळपास 5:30 वाजल्यापासून ची रांग लागलेली आहे. मी स्वतः माझ्या घरचा गॅस संपलेला आहे. मी स्वतः 5:30ला मी इथं येऊन थांबलो आहे. 5:30ला आता वाजले 8:30, 9:15, 9:30ला उघडेल. पण लोकांची इतकी धावपळ आहे. सकाळी 5:30 पासून नंबरला लागलेले आहेत, तरी पण लोकांना आता गॅस मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, खात्री नाही. चला, लोक सकाळी 5:30 पासून 5 पासून नंबरला बसलेले आहे तिथं. तर बघा, सकाळी 5:30ला पहिला नंबर माझा आहे. मी सकाळी 5:30ला नंबर लावलाय. त्यानंतर आता हे पाठीमाग रांग लागलेली आहे. आज बी गॅस मिळेल का नाही गॅरंटी नाही आहे, खात्री नाही लोकांना. रोज येत आहेत, रोज जात आहेत. कोणाकडे 2 टाके आहेत, कोणाकडे 4 टाके आहेत, कोणाकडे काय. आता ही रांग आता हळूहळू तिकडे वाढत चालली, तिकडं हायवेला. बघा, इकडून रांग आलेली आहे. सकाळी 5:30 पासून लोक बसलेले आहेत. कोणाला नंबर भेटलाय, कोणाला सिलेंडर भेटलाय, कोणाला भेटला नाही अजून. तर आज 3-4 दिवस झाले लोक हे करतायत. आज हे जे काय आता अमेरिका, इस्रायल, इराण जे काय आता युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे हे सगळं परिणाम दिसत आहेत. कमर्शियल गॅसची तर तुटवडा आहेच. कमर्शियल गॅस तर हा मिळतच नाही आहे, उपलब्धच नाही आहे. केवळ 1-2 दिवसाचा साठा आहे. आणि मंडळी, आज रोजी ब्लॅकने काळा बाजार इतका चालू आहे की कमर्शियल टाकी 3,500ला मिळते, प्लस घरगुती टाकी जी आहे ती टाकी ब्लॅकने 2,000 रुपयाला मिळते, 2200 रुपयाला ब्लॅकने. आणि अशी रेग्युलर झाली 920, आणि आता 900 ब्लॅकने टाकी, 30 टाकी 2,000 रुपयाला मिळते. विचार करा. म्हणजे गॅसच्या टंचाईच्या नावाखाली काळा बाजार किती चालू आहे. तरी बी काल माननीय तहसीलदार साहेबांनी निवेदन हे काढलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की कुठे जिथे काळा बाजार तुम्हाला आढळून येईल तिथं आम्हाला त्या नंबरवरती संपर्क करा. ठीक आहे, चला.